तर आपण काय करणार आहे, आज बेसिक्स टोटली घेणार आहे जावाचं. ठीक आहे, टोटली डीप पासून पार एकदम प्रॉपर बिगिनर लेवल पासून सांगतोय, नीट लक्ष द्या. स्पेशली तेजस तुम्ही लक्ष द्या. एक क्लास घेतो मी, सिंपल आहे. हा आपला इक्लिप्स आहे. इक्लिप्स मध्ये आपण काय करतो, क्लासेस वगैरे बनवतो. जावा मध्ये कोणतीही गोष्ट तुम्हाला क्लास आणि ऑब्जेक्ट ह्या दोनच गोष्टी येतात, बरोबर. आता दोनच गोष्टी येतात, क्लास आणि ऑब्जेक्ट मध्ये. कोणताही कोड हा क्लासच्या आतमध्ये येतो. ठीक आहे, आता स्ट्रक्चर सांगतो. फर्स्टली आपण काय करतो, एक पॅकेज क्रिएट करतो, बरोबर आहे, राईट. एक जावाचा सिंपल प्रोजेक्ट घेतला. ठीक आहे, आता हा प्रोजेक्ट घेतला. ह्या प्रोजेक्टच्या आतमध्ये काय करतो मी, याला नाव देतो की सिंटॅक्स कोड बेसिक. सिंटॅक्स वर 1 करतो किंवा 2 करतो. ठीक आहे, आता सिंटॅक्स कोड 2 नावाचा मी काय केलं, एक प्रोजेक्ट घेतलाय. त्या प्रोजेक्टला काय केलं, इथे मी जावाचं स्टँडर्ड एडिशन 17 वापरलंय. ठीक आहे, तर 17 16 16 तुम्ही तुमच्या ह्याने पण वापरू शकता, पण आपण 17 वापरतो जे की स्टेबल आहे. त्याच्यानंतर काय करतोय मी, इथे फिनिश करतोय सर. ठीक आहे, फिनिश झालं. एक आपला प्रोजेक्ट क्रिएट झाला. इथं सिंटॅक्स कोड 2 नावाने दिसतंय. आता सिंटॅक्स कोड, आता तुम्हाला मी स्ट्रक्चर सांगतो. कोणताही कोड आपण क्लासच्या आतमध्ये लिहितो, मग एक क्लास क्रिएट करावा लागणार आहे. मग क्लास कशात असतात ना, एका पॅकेजेस मध्ये असतात. जसं की ज्यावेळेस मी एक प्रोजेक्ट क्रिएट केला, तर बघा इथे प्रोजेक्ट मध्ये ज्या पॅकेजेस आहेत ह्याच्या आतमध्ये बघा सगळे पॅकेज आहेत, दिसतंय. हा फोल्डर आहे जावा बेस नावाचा. तर जावा बेस नावाच्या फोल्डर मध्ये बघा सगळे पॅकेज येतात, दिसतंय. जावा डॉट आय ओ हे पॅकेजचं सिम्बॉल आहे. त्याच्यानंतर आता समजा मी जर लँग्वेज नावाचं पॅकेज ओपन केलं, तर त्याच्यामध्ये बघा क्लासेस सगळे दिसतंय. समजा ऍबस्ट्रॅक्टचा एखादा एरर आलाय, तर ऍबस्ट्रॅक्ट क्लासचा एरर काय येणार आहे, कसा येणार आहे, तो ह्या क्लास डिसाईड करतो. ज्यावेळेस एखाद्या ऍबस्ट्रॅक्ट क्लासचा किंवा मेथडचा एरर येतो, त्यावेळेस काय होतं, ही मेथड काय होती, कॉल होती. जे हा क्लास आहे ऍबस्ट्रॅक्ट मेथड मधला एरर एक्सटेंड इनकॅपेटेबल क्लास चेंज इधर. तर ठीक आहे, हा क्लास असतोय. ह्या क्लास मधली एक मेथड आहे, त्या मेथड कडे जाऊन ऍक्सेप्ट करणार तिला. बघा इथं ही मेथड कॉल होणार. ठीक आहे, त्यात तसंच जसं हे केलं, यूज केलंय तसंच खाली बघा. आपण अरे आउट ऑफ इंडेक्स बाउंड बघितलं असेल, एरर माहिती आहे ना, एक्सेप्शन. येस सर. बघा ते पण कधी येतं, एक त्याचा क्लास लिहिलाय, दिसतंय. त्याच्यामध्ये प्रायव्हेट स्टॅटिक फायनल लॉंग सिरियल व्हर्जन. ठीक आहे, UID बघा. त्याच्यानंतर सुपर अरे, त्याच्यानंतर काय आहे, आता ह्याच्यातली ही सुपर कीवर्ड कधी वापरतात माहिती का, ज्यावेळेस एखाद्या पॅरेंटची मेथड कॉल करायची असेल किंवा कन्स्ट्रक्टरला कॉल यायचं असेल. ठीक आहे, तर जर इथून डायरेक्ट पॅरेंटला कॉल करायचं असेल मेथडला, तर सुपर कीवर्ड वापरतो आपण. सुपरने असं वापरले की ती पॅरेंटची मेथडचं वरतं कन्स्ट्रक्टर कॉल करतं. ठीक आहे, तर हे का सांगतोय मी, की बाबा पॅकेजेस क्लासेस असतात, दिसतंय. हे सगळं आपण वापरतो. इंटिजर क्लास, इंटिजर वापरतो ना. बघा हे सगळे क्लासेस आधीच बनवलेले आहेत, आपण फक्त यांचा यूज करतोय. मग मला सांगा, जर आपल्याला एखादा कोड लिहायचा असेल तर कशात लिहायचा असेल, जावाचा आपलं सिंपल आहे, क्लासेस मध्ये लिहितो. तर त्याच्यानंतर जावाच्या SRC मध्ये बघा एक आधीच एक क्लास बनवलेला आहे, दिसतोय. मॉड्यूल इन्फो डॉट जावाने आपण एक क्लास क्रिएट करतो, सिंपल आधीच बनवलंय. आता सिंपल डायरेक्टली तुम्ही इथे पण डायरेक्टली याच्यावरती क्लिक करून एक क्लास घेऊ शकता. डायरेक्ट असा एक क्लास घेऊ शकता, त्या क्लासला नाव देऊ शकता डायरेक्टली, आणि तुम्ही कोड करू शकता. पण सिंपल फॉर्मॅट कसं असतं, की बाबा एखादे पॅकेजच्या आतमध्ये क्लासेस लिहितो आपण. म्हणून आपण काय करतो, एक पॅकेज घेतो. ठीक आहे, तर पॅकेजचं मी नाव देतो. ठीक आहे, बेसिक ऑफ जावा. ठीक आहे, बेसिक्स ऑफ जावा, आणि फिनिश करतो. त्याला एक पॅकेज सिम्बॉल बघा, असं बॉक्स टाईप आहे चौकोनी, त्याच्यामध्ये बंच ऑफ द क्लासेस त्याच्यात स्टोअर होतात. ठीक आहे, आता ह्या क्लास ह्याच्यामध्ये पॅकेज मध्ये काय करतोय, क्लास क्रिएट करतो मी. आता तुम्ही ज्यावेळेस तुमचं उबंटू वगैरे वापरता ना, ज्यावेळेस कॉलेजमध्ये, त्यावेळेस बघा उबंटू वगैरे वापरता, त्यावेळेस क्लासचं नेम तुम्ही सेव्ह करता नाही देता, बरोबर आहे ना.
पण इथे तसं नाही. इथे काय होतंय, ज्यावेळेस तुम्ही क्लास क्रिएट करताय त्याच वेळेस तुम्हाला नाव द्यायचंय. ठीक आहे, तर मी आता सिंपल एखादा ऍडिशनचा प्रोग्राम करायचा तर मी काय देणार, किंवा कॅल्क्युलेशन करायचं तर मी कॅल्क्युलेशन नावाचा एक क्लास घेतला. ठीक आहे, कॅल्क्युलेशन. अदरवाईज कॅल्क्युलेशन नको. सिंपल आहे. क्लास म्हणजे काय असतं, एखाद्या ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीज लिहितो आपण, बरोबर आहे. मग काय ऑब्जेक्टचं नाव सांगा मला ज्याचं आपल्याला हे करायचंय. एखाद्या ऑब्जेक्टचं आपल्याला स्पेसिफिकेशन लिहायचंय, मग आता कशाचं तरी लिहायचंय, मग एखादा ऑब्जेक्ट सांगा. एक ऑब्जेक्ट म्हणजे काय, रिअल वर्ल्ड एंटिटी, बरोबर आहे. रिअल वर्ल्ड एंटिटी म्हणजे ती तुम्हाला दिसते, ज्याला नाव आहे, ज्याला म्हणजे त्याला कलर आहे, ज्याचं स्पेसिफिकेशन आहे, प्रॉपर्टी, अशी गोष्ट. ठीक आहे, तर रिअल वर्ल्ड एंटिटी म्हणजे कोण कोण येऊ शकतं, ह्युमन येऊ शकतं. येस सर. हा, मग ह्युमन एक ऑब्जेक्ट आहे, मग ह्युमन घ्यायचा, मग एक क्लास ह्युमन घेऊ आपण. ह्युमन, ठीक आहे. आता बघा त्याचा मॉडिफायर दिलाय इथे. इथे मॉडिफायर मध्ये काय आहे, आता त्या क्लास आहे तो क्लास पब्लिकली दिसला पाहिजे का नाही, नाही दिसला पाहिजे. आता आपण रूल आहे माहितीये, पब्लिक क्लास मध्येच आपण मेन मेथड लिहितो, कारण जेव्हीएम ला समजलं पाहिजे की आपली मेन मेथड तिथे लिहिली आहे, बरोबर आहे ना, लवकर ऍक्सेस होण्यासाठी. कारण स्टार्टिंग पॉईंट काय आपला मेन मेथड आहे. तर आपल्याला बाय डिफॉल्ट हा मॉडिफायर पब्लिक क्लास जेव्हा क्रिएट करतो आपण, तर फर्स्ट क्लास हे नेम आणि आपल्या क्लासचं नेम ज्यावेळेस क्रिएट होतं ना, हे सेम असतं. आणि ह्या क्लासमध्येच आपण मेन मेथड लिहितो, हे कायम लक्षात ठेव. जो पब्लिक क्लास लिहितो आपण क्रिएट करताना, फाईल सेव्ह करतो, त्याच क्लासमध्ये मेन मेथड लिहायची पब्लिक क्लासमध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर काय करतो मी, एक क्लास बनवला. ठीक आहे, सिंपल. ह्याच्यामध्ये काय केलं, हे इथपर्यंत कळलंय सगळ्यांना. येस सर. ठीक आहे, आता काय केलं मी, एक पॅकेज आहे फक्त ज्यावेळेस क्रिएट केलं, ह्या पॅकेजच्या आत मल्टिपल, ह्या पॅकेजच्या आतमध्ये मी मल्टिपल क्लासेस क्रिएट करू शकतो, जसे की असे, बरोबर. ठीक आहे, मी करत नाही आता. आता त्याच्यानंतर मी अजून एक रूल सांगितला की क्लासमध्येच मेथड्स असतात. मग ज्यावेळेस तुम्ही पब्लिक क्लास क्रिएट करताय, त्या पब्लिक क्लासमध्ये तुमची पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन मेथड असते. ती का त्याच्यामध्ये असती, कारण जेव्हीएम ला समजावं की पब्लिक क्लास असल्यामुळे काय होतंय, पब्लिकली ते लवकर ऍक्सेस होते. आणि ज्यावेळेस कॉल होतो, ज्यावेळेस आपण एखादा रन करतो कोड, त्यावेळेस तो रॅम वर ज्यावेळेस जातो, रॅम म्हणजे रॅन्डम ऍक्सेस मेमरी, जी टेम्पररी स्टोरेजसाठी एक मेमरी अलोकेट होती, त्या अलोकेशन साठी रॅम वर जावं लागतं. तर रॅम वर गेल्याच्या नंतर आता जेव्हीएम पण एक सॉफ्टवेअर आहे, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जे डाउनलोड केलंय त्याच्यामध्ये पण फाईल्स असतील, ते पण काहीतरी कोडनी बनलं असेल ना. तर जेव्हीएम आपलं येस. सी लँग्वेज मध्ये बनलंय. तर ज्यावेळेस तुम्ही एक रन करता प्रोग्राम, तर त्यावेळेस बॅकएंडला जेव्हीएमच्या पण फाईल जातात रॅम वरती, त्या रन होतात. त्याच्यानंतर त्याच्यासोबत आपल्या कोडची फाईल जाते. हा, बरोबर आहे. समजा एखादं पार्सल तुम्ही पाठवलं, तर त्या पार्सल ज्यावेळेस त्याला डिलिव्हर करायचंय, तर त्याच्यासोबत तो दुसरं ते आपलं जे पार्सल घेऊन जायचंय, तर त्याच्यासोबत त्याला बी जायला लागेल ना. हो. मग तसंच ज्यावेळेस जेव्हीएम कडे तुम्ही कोड पाठवता, त्यावेळेस जेव्हीएम पण स्वतः जातो, त्याला आधी स्वतःला रन करून घेतो रॅम वरती, त्याला लोकेशन भेटून मग स्वतःला रन केलं, मग आपल्या कोडची फाईल रन करतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. हे कुणी पण कोडचा विचारला तर इतके डीपली सांगायचं, कोड कसा रन होतो, काय होतं, की त्या इंटरव्ह्यूला समजलं, म्हणजे इतकं समजलं पाहिजे की ह्याला खरंच नॉलेज आहे. तर पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन. आता ही मेन मेथड का लिहिली हे पण माहिती असेल तुम्हाला ना? कुणाला माहिती का? आणखी एक स्ट्रिंग आर्ग्युमेंट्स आहे ना, तर हा स्ट्रिंग एक क्लास आहे, बरोबर. आणि त्याच्या पुढे मी ना आर्ग्युमेंट्स येतात, त्या आर्ग्युमेंटच्या ऐवजी मी दुसरं काही पण लिहू शकतो, जसं की पीपी पण करू शकतो, आणि ब्रॅकेट म्हणजे ब्रॅकेट देऊ शकतो, जे की हे करायसाठी. हे लक्षात ठेवा, हे तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये पण विचारू शकतात की ह्याचं तर नेम चेंज करू शकता. तुम्हाला वाटेल की बाबा ते चेंज नाही करता येत, हे इकडे पण घेऊ शकता, याला पुढे पण देऊ शकता, असं. अदरवाईज याला पीडीपी असं पण करू शकता. काय प्रॉब्लेम आला, नथिंग. ठीक आहे, तर हा व्हेरिएबल क्रिएट केलाय का ते आपला, त्याला तुम्ही मॅन्युअल नाव पण देऊ शकता, पण ते आर्ग्युमेंट्स पास होतात तिथून, त्याच्यामुळे आपण काय लिहितो तिथं ARGS. ठीक आहे, त्याच्यानंतर आता आपला बॉयलर प्लेटचा कोड झाला. आता आपली मेन मेथड स्टार्ट झाली. ठीक आहे, सेव्ह करतो मी, रन करतो बघा. सक्सेसफुली रन झालाय, कुठे एरर नाही आला, काय नाही आला, कन्सोलला काहीच दिसणार नाही, कारण आपण काय केलं, एक स्टेटमेंट नाही लिहिलं. कोणतं स्टेटमेंट नाही लिहिलं,
सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल जेणेकरून आपल्याला काहीतरी शो करेल. ठीक आहे, तर मी काहीतरी शो करून दाखवतो तुम्हाला. हॅलो वर्ल्डला दाखवायचा. Yes, sir. ठीक आहे, हॅलो स्टुडंट्स करतो आपण. ठीक आहे, सेव्ह केला करून बघा. आता झालं कनेक्ट. आता ज्यावेळेस तुम्ही कोड लिहिताय तर तुम्हाला हे पण कळलं पाहिजे. ज्यावेळेस सिस्टीम वापरताय, सिस्टीम डॉट आउट, सिस्टीम काय आहे, प्लंबरचं काम करतो. म्हणजे काय करतो तो, मॅन तो कनेक्शन करून द्यायचं. कशासोबत कनेक्शन करून द्यायचं ते सांगतं हे डॉट आउट. कशासोबत कनेक्शन करून दिलं त्यांनी. आता ही हॅलो वर्ड तुम्हाला कुठे दिसलंय, मॉनिटरला दिसलं ना. हो सर. ते काय ते तुम्हाला कीबोर्ड वरती थोडीच घेऊन गेलं, नाही ना. तर त्या मॉनिटरला कनेक्ट करायला सांगितलं कोणी, ह्या डॉट आउटने. तो प्रिंट स्ट्रीम नावाचा एक बघा, मी मगाशी क्लासेस काढले होते निकडचे ह्याच्यातले. तर जावाच्या इनपुट आउटपुट नावाच्या पॅकेज मध्ये ते बघा, सिंपल तुम्हाला दाखवतो परत मी. डॉट आउट काय ते बघा, प्रिंट स्ट्रीम नावाचा क्लास आहे, दिसतंय. तर ह्याच्यामध्ये प्रिंट स्ट्रीम नावाचा क्लास होता, दिसला. या क्लासचा ऑब्जेक्ट येतो, त्याचा कोड लिहिलाय. ह्याच्यामध्ये काय लिहिलंय सांगू का मुद्द्याचं. ह्याच्यामध्ये हे लिहिलंय की तू कशाला कनेक्ट कर, आपल्या मीटरला. मॉनिटरला कनेक्ट कर. हे लक्षात ठेवा. लाईन लिहिताय तर कुणी पण विचारलं की बाबा ही का लिहिताय, तर नुसतं त्याला सांगायचं नाही की ह्याने आपल्याला असं करतं. त्याला डायरेक्ट प्रॉब्लेम. सिस्टीम एक प्रीडिफाईन क्लास आहे, ज्याचं काम काय आहे, विच मेक्स द कनेक्शन्स बिटवीन द मॉनिटर अँड कीबोर्ड. ठीक आहे. त्याच्यानंतर डॉट आउट, दिस इज द ऑब्जेक्ट ऑफ द प्रिंट स्ट्रीम क्लास विच व्हॉट हॅपन, ते काय करतं, शो करतो. ओके. ते सांगतं की कशाला कनेक्ट करायचंय, मॉनिटरला कनेक्ट करायचंय का कीबोर्डला कनेक्ट करायचं. मग हे डॉट आउट काय सांगतं, डॉट आउट सांगतं मॉनिटरला कनेक्ट करा. जर डॉट इन असेल तर काय सांगणार, ते कीबोर्डला कनेक्ट करून सांगणार. बरोबर, सिंपल भाषेत. त्याच्यानंतर प्रिंट एल एक आपलं ही आहे, हे प्रिंट एल वापरतो आपण. इथं प्रिंट वापरलं तरी चालतं. ठीक आहे, प्रिंट केलं तर सिंपल प्रिंट करणार ते, फक्त काय करणार. ठीक आहे, पण तेच जर मी इथं खाली परत आणखी एक असं वाढवलं किंवा सेम घेतो मी. ठीक आहे, रन करतो डबल, मग काय होतंय, काय प्रॉब्लेम येणार आहे, काय प्रॉब्लेम येतोय, काय प्रॉब्लेम आला. एकाच लाईन मध्ये प्रिंट झालं. नेक्स्ट लाईन येण्यासाठी आपण इथं काय वापरतो, प्रत्येक वेळेस एल वापरतो. कळलं. ह्या छोट्या छोट्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. ह्या नंतर ना इंटरव्ह्यूला ह्याच विचारतात. मी त्या दिवशी पण इंटरव्ह्यूच्या वेळेस कॉलेजमध्ये घेत होतो, त्यांना नॉर्मल एकाला तर विचारलं होतं की तुमच्या रिझ्यूम मधलं हे सांग, करिअर जे तुम्ही करिअर ऑब्जेक्टिव्ह लिहिता ना ते सांग. अदरवाईज एकाला म्हटलं होतं बॉयलर प्लेटचा कोड करून दाखव, तेवढं पण येत नाही. किती सिंपल विचारलं होतं, बेस आहे ना हा, इथूनच स्टार्ट होतोय. आता मी जसं सांगितलं होतं की प्रत्येक क्लास मध्ये ऑब्जेक्ट असतो. ठीक आहे, त्या ऑब्जेक्टने ऑब्जेक्टच्या सगळ्या प्रॉपर्टीज कुठे असतात, क्लासमध्ये असतात. एक मेन मेथड लिहिली मी. ठीक आहे, आता मी क्लास बनवला, ह्या मेथड मध्ये काय केलंय मी, मेन नावाची मेथड आहे. पण ठीक आहे, मी म्हणतो इथून स्टार्ट होतोय ना आपलं, मी साईडला घेतो. ठीक आहे, चल परत मी काय करतो, एक मेथड क्रिएट करतो. बाबा माझ्या फंक्शनॅलिटी आहे, ह्युमनच्या फंक्शनॅलिटी काय असतो, त्याचा कलर असेल. ठीक आहे, मग मी काहीच रिटर्न करायचं नाही मला, void कलर. एक मेथड घेतली. आता मेथड मध्ये आपण जसं मी तर सांगितलं होतं, क्लासमध्ये आपण काय करतो, काय असतं, दोनच गोष्टी असतात. एक तर ही म्हणजे मेथड, जशी ही आहे एक म्हणजे मेथड, आणि दुसरं म्हणजे काय असतं, इंट इज इक्वल टू समजा, दुसरं काय असतं, व्हेरिएबल्स. ह्या दोनच गोष्टी क्लासमध्ये असतात, लक्षात ठेवा. काय क्लासमध्ये व्हेरिएबल आणि मेथड सोडून दुसरं काहीच नसतं. ठीक आहे, काढतो मी. मग मला सांग, आता क्लास घेतलाय आपण, एक क्लासमध्ये ही एक मेथड आहे आणि ही एक मेथड आहे, दिसत दोन मेथड येते. आणि हे कायम लक्षात ठेवा की स्टार्टिंग कुठून होणार आहे आपलं, ह्या ब्रॅकेटच्या बाहेर. तुम्ही किती पण लिहा इकडे कोड, इथून स्टार्ट कुठून होणार आहे, इथूनच स्टार्ट होणार आहे. ही फर्स्ट लाईन असणार आहे, ही 15 नंबरची लाईन आहे ना, ही फर्स्ट लाईन असणार आहे तुमची. त्याच्यानंतर मी हे केलं, ह्याच्यामध्ये काय केलं, कलर. ठीक आहे, तर मी कलर काय म्हणतो, त्या ह्युमनचं नाव कलर काय आहे.
तुम्हाला कोड आउट असेल ही लाईन पण बघा, ती फक्त मेथडच्या आतच वर्क होती, ह्याच्यामध्ये लिहिता येत नाही बघा तुम्हाला. येते का? नाही सर. तिथं बघा मेथड क्रिएट झाली, दिसते? ठीक आहे. छोट्या छोट्या गोष्टी येतात, नीट लक्ष द्या तेजस. ठीक आहे. मग आता मी कलर टाकतो याचा, समजा ब्लॅक. ठीक आहे. ह्युमन आहे, त्याचा कलर ब्लॅक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मी अजून काय केलं, अजून एक मेथड घेतली. मी कोणती मेथड घ्यायची, एक अजून आपल्याला अजून काय असतं, कलर झालं, हाईट असेल ना, येस सर. हाईट सिंपल. आता हाईट काय असेल, हाईट टाकतो मी इथं, काय असेल हाईट, समजा 6 फीट. ठीक आहे. त्याच्यानंतर वॉइड, अजून काय असेल ह्युमनचा, हाईट झाली, कलर झाला, एज. एखाद्याच्या प्रॉपर्टीज लिहित असेल ना, त्या क्लासच्या किंवा त्या ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीज, म्हणजे आपलं ऍक्च्युअल हे काय म्हणतात त्याला, म्हणजे त्याच्या प्रॉपर्टीज आपण क्लासमध्ये लिहितो, हे लक्षात ठेवा. एज लिहितो मी याच्यामध्ये, एज टाकतो मी 11. ठीक आहे. आता ह्या टोटल गोष्टीला, आता मी तुम्हाला एक अजून सांगतो की जर तुम्ही मेन मेथड सोडून अजून किती पण मेथड बनवा, त्यांना कॉल करावं लागतं. आणि ह्या मेथडला कॉल का नाही करावं लागत, तर ह्याच्यामुळे स्टॅटिक लिहिले, स्टॅटिक मेथडला कॉल करायची गरज पडत नाही. ठीक आहे. तर ही मेन मेथड आहे, तुमचा कोड इथून स्टार्ट होणार आहे. बघा मी आता पण एवढा कोड लिहिलाय, पण काहीच प्रिंट नाही होणार आहे. झाले का वरती काय प्रिंट? नाही. नाही. सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर वर्क झाले, पण प्रिंट नाही झालं का, तर ह्याच्या आतमध्ये बघा इथे काहीच नाहीये. स्टार्ट. मग आपल्याला समजा ह्या क्लासच्या मेथड्स वापरायचे, आता ही पण ह्याच क्लासमध्ये मेथड आहे, पण तुम्हाला सांगतो, तुम्ही असे 10 जरी क्लास केले ह्युमन, तुम्हाला त्यांना ऍक्सेस करायचं असेल, मला सांगा, एक ह्युमन आहे, ह्युमनचा कलर, त्याची हाईट, एज, त्याच्यानंतर त्याच्याकडे असणाऱ्या गोष्टी सगळ्या, ह्या सगळ्या गोष्टी ऍक्सेस करायसाठी आपल्याला त्या ह्युमनची परमिशन घ्यावी लागेल, बरोबर? येस सर. मग आपल्याला त्याची परमिशन घ्यायची. मग आता जर मला ही पब्लिक व्हॉइड हाईट नावाची मेथड कॉल करायची, तर मला परमिशन कोणाची घ्यायला लागेल, ह्या ह्युमन नावाच्या एका ऑब्जेक्टची, बरोबर ना? तर त्या मेथड परमिशन घ्यायची असेल तर त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करायला लागेल. मग मला सांगा, एखादा माणूस आहे, तर माणसाला बनवावं लागेल ना त्या आधी. एखादा माणूस आहे, त्या माणसाकडे जावं लागेल, किंवा त्या माणसाला आधी बोलावं लागेल ना. तर मग ह्याच्या मेथड्स ऍक्सेस करायसाठी तुम्हाला ऑब्जेक्ट क्रिएट करायला लागतो ह्या नावाने. बघा आता करतो मी, ह्युमनचा एच. ठीक आहे. ऑब्जेक्ट इज इक्वल टू न्यू, हे काय पण देऊ शकतो ना ओबीजे, तिथं ह्युमन, हा झाला त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट. आता ह्याने काय झालंय तुम्हाला सांगू का, जेव्हीएमचं आर्किटेक्चर आठवतंय ना तुम्हाला? येस सर. आता मला सांगा, जर एखादा ह्युमन बनवायचं आहे आपल्याला, तर ह्युमन बनवण्यासाठी किंवा त्याचे प्रॉपर्टीज आहेत, त्याचे एज आहे, हाईट आहे, त्याला जागा द्यावं लागेल, ह्याच्यासाठी एखादी मेमरी लागेल ना. हो. मग तसंच एखादा ऑब्जेक्ट बनवला म्हणजे तुम्ही काय केलं, एक मेमरी बनवली, हे लक्षात ठेवा. ऑब्जेक्ट म्हणजे तुम्ही एक मेमरी बनवली, त्या मेमरीमध्ये हे सगळ्याला जागा भेटणार. आता ज्यावेळेस रन करेल मी, त्यावेळेस बघा जागा सगळ्यांना भेटली असेल, पण आता कॉल नाही केलं ना यांना आपण. आता एखादी गोष्ट एखाद्या माणसाकडे आहे, ती जर आपल्याला लागत असेल, तर आपण मागितल्याशिवाय ते देणार आहे का? नाही. बरोबर आहे. माझा त्याला ऍक्सेस फक्त ह्याच्यातूनच करू शकता. समजा माझा फोन आहे, माझा फोन ऍक्सेस करायचा असेल, तर तुम्हाला परमिशन कोणाची घ्यावी लागेल? ऑब्व्हियसली माझी, बरोबर आहे ना. मग आता मी काय करतो, ऑब्जेक्ट डॉट एज कलर, दिसतंय आल्या प्रॉपर्टी इथे, दिसतंय कलर एज नावाच्या ह्युमन नावाच्या क्लासमध्ये, हा ह्युमन नावाचा क्लास दिसतोय डॅश करून. त्याच्यानंतर इथं बघा परत हाईट. आता मी कलर नावाची मेथड कॉल करतो फर्स्ट. ठीक, केली कॉल, रन करतो. बघा आता कलरचं काय होतंय, कॉल गेला, झालं इथं ब्लॅक प्रिंट. पण किती झालं, एवढे मागितले एवढे. आता एखाद्याला फोन मागितला, तो फोनच देणार आहे का? लॅपटॉप पण देणार आहे तुम्हाला त्याच्यासोबत? नाही ना. नाही.
आता मला परत हाईटला पण कॉल करायचं, मग काय करणार मी परत ऑब्जेक्ट डॉट हाईट चला. आता त्याच्यानंतर त्याच्या एजला पण पाठवायचं, मग एजला पण काय करणार डॉट एज गेला पण. आता काय होतं ते सांगतो. ज्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्ट डॉट कलर केला, ज्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट केला, तर ह्या तिन्हीला पण जागा भेटली, ठीक आहे. पण ह्यांना जागा भेटून फायदा नाही. ह्यांना कॉल केल्याशिवाय यांचा फायदा आहे काय नाही. मग ह्यांना जागा तर भेटली, पण यांना कॉल. आता जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा आधीच मेथड सगळे क्रिएट केलेले, तसेच आपण काय केलंय, क्लास केला दिसतो ह्युमन, त्या क्लासमध्ये मेथड्स क्रिएट केल्यात, त्याच्या मेथड्सला का कॉल करतोय. तसंच ज्यावेळेस तुम्ही हा सिस्टीम लिहिताय ना, ज्यावेळेस डॉट आउट लिहिताय, त्याच्यानंतर ही स्ट्रिंग लिहिता इथे, त्यावेळेस आहे ना बॅकग्राऊंडला सेम असाच ऑब्जेक्ट क्रिएट केला होतो आणि त्याला काय होतो कॉल जातो. आणि त्याच्या मेथड्स असतात, समजा मेथड्स असतात काही ह्या स्ट्रिंगच्या, स्ट्रिंग करण्यासाठी ते त्या क्लासमध्ये लिहिलं असतात. तसंच इथं पण एक क्लास आहे ह्युमन, ते ह्युमन नावाच्या क्लासच्या मेथड्स ऍक्सेस करायचे. आता त्या ऍक्सेस करायसाठी आपण त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट केला, त्याचा ऑब्जेक्ट थ्रू त्यांना कॉल केला, ठीक आहे. सिंपल एक माणूस मी, तर माझ्या काही गोष्टी ऍक्सेस करायच्या असतील तर तुम्हाला माझी परमिशन घ्यायला लागेल. ते परमिशन घेण्यासाठी तुम्हाला एक ऑब्जेक्ट म्हणजे मी पाहिजे तरच तुम्ही परमिशन घेणार ना. येस सर. तर त्याच्यामुळे आपण त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो, ठीक आहे. आता बघा तिन्ही मेथड्स कॉल झाले. आता कळलं कुठे क्लास लिहायचा, कुठे क्लासच्या मेथड्स लिहायच्या. आता जसं मी हा क्लास क्रिएट केलाय ना, तसंच मी अजून एक क्लास क्रिएट करतो, ठीक आहे. क्लास डेमो. क्लास डिक्लेअर असं करतो आपण ब्रॅकेटनी, आणि मेथड डिक्लेअर करताना कशी करतो, दोन सर्कल राऊंड ब्रॅकेट येतात त्याच्या पुढे, ठीक आहे. तर त्या क्लासच्या आतमध्ये मी अजून एक मेथड घेतो. समजा मी डेमोच्या वेळी करतो ह्युमन 2 करतो, ठीक आहे. नाव सेम येऊ शकत नाही बघा, जर ह्युमन केलं तर एरर येणार, त्याला जागा नाही भेटणार आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. जोपर्यंत त्याला कॉल जात नाही तोपर्यंत ऑब्जेक्ट बनत नाही, तोपर्यंत त्याला एरर येणार नाही, ठीक आहे. कारण त्याला जागाच भेटत नाही ना. ह्युमन 2 त्याच्यामध्ये अजून मी मेथड देतो, सेम मेथड लिहितो ह्याच. करू कॉपी, ठीक आहे. आता बघा एक पण एरर नाही आलेलं, सेम मेथड असून नाही आला ना, कारण ह्याचा ऑब्जेक्ट क्रिएट झालाय. पण ह्याचा ऑब्जेक्ट क्रिएट झालाय, ह्युमन 2 चा ऑब्जेक्ट क्रिएटच नाही केलेलं दिसतंय. आता तुम्ही एका क्लासचे किती पण ऑब्जेक्ट क्रिएट करू शकता बरं का. म्हणजे असं ऑब्जेक्ट 1 बनवलंय ना, तसंच ऑब्जेक्ट 2 ने पण बनवू शकता तुम्ही त्याला. परत ऑब्जेक्ट 2 समजा मी असं ह्याच क्लासचा AOBJ2 म्हणजे अजून एक मेमरी क्रिएट करून पण त्याला ऍक्सेस करू शकता. म्हणजे परत ह्या ऑब्जेक्ट 2 ने पण ह्या मेथडला सगळ्या कॉल करू शकता. असे किती पण वेळा कॉल करू शकता, ठीक आहे. ते फक्त दाखवण्यासाठी गेलं की किती पण वेळा एखाद्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करू शकता. आता मला काय करायचे, मला ह्या ह्युमन 2 च्या सगळ्या मेथड्स ऍक्सेस करायचे. मग ऑब्व्हियसली एखादा दुसरा माणसाला त्याचा फोन मोबाईल ऍक्सेस सगळं करायचं ऍक्सेस, मग कसं करणार सांगा. त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल सर. बरोबर, ठीक आहे. पाहिलं बरोबर ना. हो सर. मग आता ऑब्जेक्ट कसा क्रिएट करणार ह्युमन 2चा, ह्युमन 2, ठीक आहे. कसं करणार क्रिएट ह्युमन 2 ऑब्जेक्ट 2, ठीक आहे. न्यू ह्युमन 2 हा झाला त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट. आता ह्या ऑब्जेक्ट मधले ह्या ह्युमन 2 क्लास नावाच्या क्लासच्या सगळ्या मेथड्सला जागा भेटली कुठं, मेमरीमध्ये. कधी, ज्यावेळेस तुम्ही त्या मेथडचा ह्याचा ऑब्जेक्ट क्रिएट केला. आता त्यावेळेस ज्या जागा भेटल्याच्या नंतर आता बघा सगळ्या मेथड्स ऍक्सेस होत आहेत, दिसतंय. 2 डॉट आली कुठे, ही ह्युमन 2 मध्ये क्लासचं नाव आहे पुढचं, त्याचा रिटर्न टाईप आहे आणि त्या मेथडचं नाव आहे, ठीक आहे. कलर, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट 2 डॉट
एज ऑब्जेक्ट टू डॉट थर्ड कोणता होता हाईट चेंज करतो नॉर्मल ह्याच्यातला आतमध्ये चेंज करतो मी फक्त हे काय करतो 25 करतो ह्याचं 5 फीट करतो ह्याचं 5 करतो समजण्यासाठी ठीक आहे सर वॉइड आल्यावर ऑब्जेक्ट क्रिएट करायचं हा वॉइड असल्यावर ऑब्जेक्ट क्रिएट करायचं ना खाली तसं काय नाहीये वॉइडचा काय प्रॉब्लेम वॉइड काय माहिती का हे वॉइड रिटर्न टाईप आहे आता समजा मी काय केलंय तुला एक सिंपल मी एक्झाम्पल दिलं तुम्हाला आता समजा मी ह्या हाईट नावाचे मेथड आहे तर ह्याच्यामध्ये एखादी प्रोसेस होती कॅल्क्युलेशन होतंय काही गोष्टी होत्या तर त्या कॅल्क्युलेशन रिटर्न घेऊन जाणं त्याचा आन्सर रिटर्न घेऊन जाणं त्यावेळेस रिटर्न टाईप देतो आपण समजा मी मला इथून इंटिजर टाईपचं रिटर्न करायचं आहे समजा मला इंटिजर एखादी व्हॅल्यू रिटर्न करायची तर मी ते इंट वापरलं त्यात बघा इथं रिटर्नला काहीतरी येतं दिसतंय ऍट रिटर्न स्टेटमेंट आता मी ह्याच्यामध्ये व्हेरिएबल रिटर्न करतो क्रिएट इंट एज इज इक्वल टू 25 ठीक आहे आता ह्या इथं मी काय करतो फक्त एज सांगतो त्याला की एज रिटर्न करतो ठीक आहे मी ही 5 फीट आहे ना हे राहू दे आता इथं ज्यावेळेस एज रिटर्न करतोय ना त्यावेळेस मी फक्त हाईट नावाच्या मेथडला कॉल देतो आता बघ कशात ह्याच्यामध्ये सेकंड टू मध्ये केलंय ना आपण ह्याच्यामध्ये ठीक आहे इथे चेंज केलंय ना मी बघा ह्युमन टू चा ऑब्जेक्ट ठेवतो बाकी सगळं काढून टाकतोय ठीक आहे आता काय एक हाईट नावाची मेथड आहे तिचा रिटर्न टाईप इंटिजर आहे म्हणजे मला इंटिजर रिटर्न येणार आहे इंटिजर रिटर्न येणार म्हणजे इंटिजर टाईपची व्हॅल्यू रिटर्न येणार आहे ठीक आहे आता मला इंटिजर मला कॉल द्यायचा आहे त्या मेथडला कसं देणार मी ऑब्जेक्ट टू डॉट हाईट नावाच्या मेथडला त्याचं बघा तिथं पुढे इंट दिसतंय का हो इथं बघा वॉइड आहे ही वॉइड म्हणजे काहीच रिटर्न नव्हतं करत आता ही इंटिजर रिटर्न करणार आहे ही इंटिजर रिटर्न मध्ये ह्याची जी व्हॅल्यू येणार ना आउटपुट हे इथे जे रिटर्न एज केले का तर एज आहे ना ऑब्व्हियसली बघा इथून कुठे पाठवलं हे ऑब्व्हियसली रिटर्न येणार आहे इथं शो व्हायला सिम्पल कॉल केला आता काही दिसणार नाहीये फर्स्टली तर फक्त एक लाईन दिसल 5 फीट कोणती ही कारण ही आपण सिस्टीम डॉट आउट डॉटनी दाखवलंय हे दाखव म्हणून पण रिटर्न केले एज आता इकडून रिटर्न झालंय पण इकडे घेणारा पाहिजे ना हो हो हा मग घेणारा कसा घेतो आपण कशात कॅच करायचा सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलन मध्ये बरोबर बघा आता दिसल येस सर बघा आली 25 काय रिटर्न केलं त्याने एज एज रिटर्न केलं दिसतंय किती होतं 25 ते आणून कुठं दाखवलं आपण शो कुठं गेलं इथं आता तेच जर भाऊ कन्फ्युजन असेल किंवा सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलन तर असं हे तर कळेल तुम्हाला की बाबा कॉल देतोय आपण फक्त ऑब्जेक्ट टू डॉट ठीक आहे काय होतं हाईट नावाचा ठीक आहे काय रिटर्न केला इंटिजर मग आता इंटिजर रिटर्न केला इंटिजरच्या एखाद्या व्हेरिएबल मध्ये राहील तो एज नावाचा व्हेरिएबल क्रिएट केला झाला आता काय केलंय बघा मी एक मेमरी क्रिएट केली व्हेरिएबल क्रिएट केला म्हणजे काय केलं क्रिएट एक मेमरी क्रिएट केली बरोबर ना येस सर मग आता मी त्या मेमरीचं प्रिंट करतो काय त्याच्यात आलंय ते कन्फ्युजन नाही त्यासाठी एज सेम आला आन्सर बघ काय केलं फक्त एक मेमरी वाढवली आपण बाकी ऑब्व्हियसली आन्सर सेम रिटर्न केलं त्याने बघ काय काय रिटर्न केलं इथं बघा रिटर्न काय केलं एज रिटर्न केलं तेच जर मी अजून हे केलं असतं इंट हाईट इक्वल टू 55 ठीक आहे सॉरी 5.5 फीट आता बघा 5.5 फीट ज्यावेळेस केलं त्यावेळेस एरर आलं दिसते ना काय एरर आला बरं तिथं सर इंटिजर थोडी हा मग मला इथं काय करावं लागेल डॉट फ्लोट बरोबर आणि त्या व्हॅल्यूच्या पुढे काय द्यायला लागेल एफ एफ एफ
बरोबर. आता त्याच्यानंतर फ्लोट आहे, पण इथं मी जर रिटर्न केलंय, इथं रिटर्न हाईट होईल का? एरर येतोय दिसतंय? येस सर. मग आता काय होतंय, आपल्याला तर रिटर्न इथे इंटिजर होणार आहे, आपण तर काय रिटर्न करतोय, फ्लोट व्हॅल्यू, बरोबर. मग ते रिटर्न टाईप चेंज करावं लागेल, बरोबर आहे. मग काय हो. येईल इथं रिटर्न टाईप? फ्लोट. फ्लोट. मग इथे काय येणार, इथं पण बघा, आता इथं पण प्रॉब्लेम आला, इथून हा घेऊन काय आलाय, इंटिजर, सॉरी, हा घेऊन इंटिजर आपण आलंय, फ्लोट केलाय ना, मग इथून आता घेऊन तर आलाय फ्लोट, त्याच्यात खाली टाकलाय आपण, खाली इंटिजर. मग फ्लोट करतो. झालं, करू रन. आली 5.5. कळलं? येस सर. इंटिजर केलं, परत बघा इंटिजरला परत एरर येणार. आला, एरर आला बघा, दिसतंय काय? द टाईप मिसमॅच कॅनॉट कन्वर्ट फ्रॉम फ्लोट टू इंटिजर. आता काय आहे, तुम्ही इंटिजर रिटर्न करणार आहे, हाईट तुमची फ्लोट मध्ये आहे. काढा ते तुम्ही, समजा हे काढतो मी, समजा हाईटच्या जागेवरती बघा 5.5 काढतो. झालं, गेला एरर. तर पण तरी पण का नाही गेला, तर फ्लोट डिक्लेअर केलाय. काय करावं लागेल इथे, डिक्लेअर इंटिजर. गेला एरर. आता इकडे एरर यायला बसलाय, इथं दिसेल का, इथं बघा पॉईंट मध्ये आन्सर येईल, 5.0 येईल. आला का? येस सर. हो. कशात आले आन्सर, कशात आलं? फ्लोट फ्लोट मध्ये आलं, मग काय करावं लागेल इथं, फ्लोटचं कशात घ्यायला लागेल? इंट मध्ये. आलं का? कळलं आता रिटर्न टाईप तेजस? सर म्हणजे खाली फ्लोट किंवा इंट दोन्ही चालेल, फक्त वरती वाईट मध्ये हे घ्यावं नाही नाही, लागतं. दोन्ही पण नाही चालत. ऐक, ते 5 गेला, ठीक आहे, तर डबल म्हणून गेला, तर मग काय करणार आहे तू? ठीक आहे, मी फ्लोट करतो बघा तिथं. आता रूल आठवतो आपला. सर मग वरती पण फ्लोट येणार. आता डेटा टाईपचा रूट आठवतंय का? हा, फ्लोट केला, ठीक आहे. डेटा टाईपचा रूल आठवता. जर तुम्ही बाय डिफॉल्ट असा 5 पाठवलं, तर ते काय करतं, इथं बघा एरर आहे, इथं पण मी फ्लोट करतो हा. ठीक आहे, रन करतो. 5.0 कशात आन्सर आलं, ते डेसिमल पॉईंट मध्ये डेसिमल. आन्सर आलं, पण कशात गेलं, डेसिमल पॉईंट मध्ये. मग त्याचा काय फ्लोट अर्थ आहे का आपल्याला? फ्लोट मध्ये फ्लोट, नाही. हा, नाही. फ्लोट मध्ये गेल्याच्या नंतर काय, एज कधी फ्लोट मध्ये घालवतो का? म्हणजे असं घालवलंय का तुम्ही हाईट नाही. ह्याच्यात? म्हणजे इंटिजर मध्ये पाहिजे ना, अदरवाईज कशात तरी. आता हाईट जाऊ शकते आय थिंक, बरोबर आहे, पण काही गोष्टी असतात की त्या फ्लोट मध्ये जाऊ शकत नाहीत, ते ठीक आहे. म्हणजे सगळं चेंज करावं लागतं. हा, तुम्ही मला सांग, ज्यावेळेस घरी दूध येणार येतो एखादा, तर तुम्ही दूध घेण्यासारखं दुधात लागतं तसंच पातेलं घेऊन जातं ना. जाळी म्हणजे आपली हो. जाळी घेऊन गेल्यावर दूध घेता येईल का? हो, बरोबर आहे. बरोबर आहे ना. जसं लागेल तसं. जसं भांडवल असेल तसं, मग तिकडून जसं पाठवतोय तसं घेणारा, मग जसं दूधवाला दूध घेऊन येतोय तसं घेणारा जातो. आपण सिंपल पाण्यावाला घेऊन आला पाणी, तर आपण पाण्याचं भांडं घेऊन जातो, बरोबर आहे, पाणी घेता येईल असं, बरोबर आहे, त्या टाईप मध्ये. ठीक आहे, तर जसं तिकडून पाठवताय, जसं तुम्ही तिथे फ्लोट पाठवलं, तिथे घेणारा फ्लोट पाहिजे. आता मी हे व्हेरिएबल मध्ये टाकलं, अदरवाईज डायरेक्टली आपण हे कॉल केलेलं डायरेक्ट ह्याच्यामध्ये टाकलं, तरी होऊन जाते. दिसतंय? एक मिनिट, झालं सेव्ह, रन करतो, आलं सेम आन्सर. कळलं आता? हो सर. अरे 5 बिट कसं झालं, इथे हे एज झालं, हे इंट एज, इथं बघा फर्स्ट 5 बिट प्रिंट झालं, दिसतंय, आणि परत हो. रिटर्न 5 दिसतंय, रिटर्न हाईट. तर डबल कॉल केले ना आपण. कळलं आता? समजलं का? ते जस्ट अजून काय डाऊट आहे कोणाला, बेसिक डाऊट, काही पण डाऊट असू दे.
आता ह्याच्यात काय केलं नीट बघा, मी क्लास बनवलाय दुसरा एक सेपरेट, दिसतोय हा क्लास वेगळा आहे पब्लिक क्लास, आणि पब्लिक क्लासच्या आतमध्येच मेन मेथड आहे, दिसते का? ही मेन मेथड कुठे आहे? खाली पब्लिक क्लास. पब्लिक पब्लिक क्लास ह्युमन. ह्या क्लासचं आणि ह्या क्लासचं फाईलचं नाव काय आहे? सेम आहे, दिसतंय? हा हो पब्लिक काढतो, सेव्ह करतो. पब्लिक आला का एरर? दिसतंय का? द पब्लिक टाईप ह्युमन टू मस्ट बी डिफाईन इट ओन फाईल, दिसतंय? आला हो का एरर? मग हो मग ज्या क्लासचं नाव तुमचं हे, त्याला काय करायचं, काय कोणता क्लासला असतो क्लास, कोणता, कुठे गेला आपला ह्युमन पब्लिक असतं. पब्लिक. एक वेळ तुम्ही लिहू नका, पण लिहिला तर काय करायचं, पब्लिक करायचं, ठीक आहे? हो कळलं? आणखी कोणाला काय डाऊट? पायल, नाही सर. स्मॉल डाऊट असला तर सांग, काही प्रॉब्लेम नाही, छोटा डाऊट. कोणी लेफ्ट झाले का? नाही ना? नाही सर. तर मेन मेथडच्या वरती जो क्लास असणार तो हेच असणार ना, पब्लिक. पब्लिक क्लास आपली मेन मेथड ही कायम पब्लिक क्लासच्या आतमध्येच असते, हे लक्षात ठेव. आणि त्या क्लासचं नाव आणि आपल्या फाईलचं नाव सेम असतं, सेव्ह केलेलं, दिसतंय? क्लास ह्युमन डॉट जावा, आणि ह्या क्लासचं नाव काय बघ इथं, ह्युमन. ह्या क्लासचं ह्युमन. ब्रॅकेट चेक कर, ब्रॅकेट इथं संपलं, दिसतंय? हो कन्सोल काढतो मी एक मिनिट. दिसतंय आता? बघ इथं ब्रॅकेट चालू झालं, इथं संपलंय, हे बघ इथे संपलंय. ह्या क्लासच्या आतमध्ये एवढं सगळं कंटेंट आहे, बरोबर आहे? आता त्याच्यात बघ ही एक मेथड आहे, ही एक मेथड आहे, ही एक मेथड आहे, आणि ही बी ऑब्विसली एक मेथडच आहे, दिसतंय? फक्त काय आहे, ही मेन मेथड आहे, इथून आपलं एक्झिक्युशन स्टार्ट होतं. तर कोडमध्ये 100 जरी क्लास असतील, 100 जरी मेथड असतील, तर तुम्ही ज्यावेळेस कोड चालू होईल त्यावेळेस कुठे यायचं असतं आपल्याला? मेन मेथड पासून. इथून एक्झिक्युशन स्टार्ट होतं. सगळ्यात पहिल्यांदा काय होणार आहे, ह्युमन 2 चा ऑब्जेक्ट क्रिएट होणार. ऑब्जेक्ट क्रिएट केला, कुठे गेला ह्युमन 2? ह्युमन 2. या ह्युमन 2 चा ऑब्जेक्ट क्रिएट झाला. ऑब्जेक्ट क्रिएट झाला म्हणजे ह्याच्यातल्या सगळ्या डेटाला जागा भेटली मेमरीमध्ये, इथपर्यंत जागा भेटली, पण त्याला वापरता येते का? नाही सर. त्याला वापरणार कसं? त्या नाही ऑब्जेक्टने, बरोबर आहे का ऑब्जेक्ट. नाही? आता ज्याने जागा घेतली, त्याच्यात जागा वापरायची असेल तर त्याच्या जागेमधल्या काही गोष्टी घ्यायच्या असतील तर त्याची परमिशन किंवा त्याचा ऍक्सेस घ्यावा लागेल ना? येस. बरं, जी गोष्ट वापरायची त्याच्यासाठी पण ऍक्सेस घ्यावा लागेल, येस सर. ऑब्विसली. मग त्याच्यामुळं मग आपल्याला समजा एखाद्याची एखादी गोष्ट वापरायची, आपल्याला त्याला ऍक्सेस घ्यावा लागते. मग समजा मला हाईट नाव आहे, त्याची हाईट बघायची आहे, तर त्याचा ऍक्सेस घेतला मी हाईट नावाच्या मेथडचा, घेतला. कसा घेतला? त्याच्या थ्रू घेतला, बरोबर आहे? बघा इथं ह्युमन ऑब्जेक्ट, आता हा ऑब्जेक्ट क्रिएट केला, त्या ऑब्जेक्ट थ्रू काय केलं त्याचा आपण, त्याचा ऍक्सेस घेतला. कसा? ऑब्जेक्ट टू हाईट, मला हाईट नावाची मेथड तू वापरायचे, घेतली आपण, आणि त्याला काय केलं, त्याच्यामध्ये जे आहे ते वापरायला घेतली, आन्सर आपलं रन केलं. आलं? सोपं आहे, काय अवघड आहे? कॉम्प्लिकेट करू नका. आता जसं हा क्लास ह्युमन 2 आहे, बरोबर आहे? आता जसं तो आहे, तर आता पब्लिक क्लास आहे, तुम्ही म्हणताल सर पब्लिक क्लास मधली मेन मेथड डायरेक्टली होते, म्हणजे ह्या बाकीच्या मेथडला पण जागा भेटेल, बरोबर ना? बरोबर ना? हा क्वेश्चन पडला का तुम्हाला? हो आता मी तुम्हाला दाखवतो परत. आता हा पब्लिक क्लास होता, हा कलर नावाचा मेथड आहे, हा पण एक क्लासच्या आतमध्ये, पण ह्या कलर नावाच्या मेथड कॉल करायचा असेल ना, तर त्याला बी ऍक्सेस होत नाही. बघा आता मी हा ऑब्जेक्ट 2 काढून टाकतो, सिम्पल कॉमन, थोड्या वेळासाठी कन्फ्युजन नाही होण्यासाठी, ठीक आहे? आणि हा वरचा क्लास पण काढून टाकतो. जसं ह्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केल्याशिवाय जागा भेटत नव्हती ना, तसंच ह्याची मेन मेथड सोडून या बाकीच्या ह्या मेथडला पण जागा भेटत नाही जोपर्यंत ह्या क्लासचा पण ऑब्जेक्ट क्रिएट नाही करत. कुठं? ऑब्जेक्ट क्रिएट. कुठं? मेन मेथडच्या मेन मेथडच्या आतमध्ये. मग काय करावं लागेल मला? ह्युमन ह्युमन ऑब्जेक्ट स्पेस इज इक्वल टू न्यू न्यू. ह्युमन ब्रॅकेट, त्याच्यामध्ये काय झालं, आता भेटेल ना जागा? हो सर. हो मग आता हो जागा भेटली, मग काय करणार मी? ऑब्जेक्ट डॉट डॉट कलर. आले का मेथड?
हो आता जर मी ऑब्जेक्ट क्रिएट नसतं केलं, ह्याच्या आधी बघा ऑब्जेक्ट नाही क्रिएट केलं मी, हे काढून टाकतो. ठीक आहे, ऑब्जेक्ट नाही क्रिएट करत. मला काय करायचं, ह्या कलर नावाच्या मेथडला कॉल करायचं आहे. होईल का कलर नावाच्या मेथडला कॉल करायला? काय मेथडचं नाव आणि ब्रॅकेट करावं लागतं, म्हणजे ओपन क्लोज ब्रॅकेट. काय एरर येतोय? कॅनॉट मेक अ स्टॅटिक. एक तर तुम्ही त्याला स्टॅटिक करा. आता मेन मेथडच्या पुढे स्टॅटिक लिहिलंय म्हणून त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करायची गरज पडत नाही. पण जर मला ह्या स्टॅटिकच्या पुढं म्हणजे ह्या कलरच्या पुढं मी फक्त स्टॅटिक लिहिलं, तर मला ह्या मेथडला कॉल करायसाठी कलर नावाच्या बरं का फक्त कोणत्याही क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करायची गरज पडत नाही. बघा विदाउट क्लास झालं का नाही कॉल? रन करून दाखवतो एकदा. झालं का? स्टॅटिक वापरल्यावर म्हणजे ऑब्जेक्ट करायची गरज नाही काय? मग मला सांग, आता मेन मेथड पण एक मेथडच आहे. तिला बघ ना, तिला काय तो आपण कॉल थोडीच केलं, हो तिला ऍक्सेस झालं डायरेक्ट. तिला JVM ने डायरेक्टली केलं. कसं? आणि ती कशी सापडली? स्टॅटिक असल्यामुळे तिला ऑब्जेक्टची गरज पडली का क्लासच्या? नाही. कळलं? मग तसंच ह्याला केलं. समजा मी तसंच स्टॅटिकला पण करतो, हाईटला होईल ऍक्सेस. हो हाईट. पण आता मी दुसरी मेथड एक स्टॅटिक नाही केली, ती एज नावाची, आणि तिथं ऑब्जेक्ट पण नाही बनवला त्या क्लासचा, मग ती होईल का ऍक्सेस? नाही सर. नाही, मग ऑब्जेक्ट क्रिएट करावं लागेल. हा, कॅनॉट मेक. मग आता काय करावं लागेल आपल्याला तिला ऍक्सेस करायला? दोन वे. पहिला वे तर कोणता? एक तर त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करावं लागेल. ऑब्जेक्ट क्रिएट करा. आता आता होईल का? झाली का? आता होईल. करू हो का? चालेल, सिंपल आहे. हो येस सर. मेन मेथड कशी झाली ऍक्सेस? पहिल्यांदा, सगळ्यात पहिल्यांदा, कारण त्याच्या पुढे काय लिहिले आपण? स्टॅटिक. स्टॅटिक लिहिलेलं मेथड्स, ज्या मेथडच्या पुढे स्टॅटिक लिहिलं जातं त्या मेथडचा ऍक्सेस करायसाठी त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करायची गरज पडत नाही. नाही. दोन प्रकारच्या मेथड्स असतात. एक म्हणजे ही जी आपली आहे ती नॉन स्टॅटिक झाली, ज्या मेथडच्या पुढे स्टॅटिक लिहिलेलं नाहीये. आणि ज्या मेथडच्या पुढे स्टॅटिक लिहिलंय ती कोणती झाली? स्टॅटिक मेथड. कळलं? आतापर्यंत कोणाला काही कन्फ्युजन? नाही सर. हे एकदम बेसिक पासून आहे. त्याच्यामध्ये कुणालाच, मला इथून पुढे जर कुणाला क्लास आणि मेथड्स मध्ये कन्फ्युजन झालं तर माझ्यासारखं वाईट नाही. ठीक आहे, मला आता सांगा मेथड आणि क्लास आहे ह्याच्यामध्ये. ठीक आहे, आता मी सांगितलं होतं की क्लासच्या आतमध्ये काय असतात? मेथड्स आणि, व्हेरिएबल्स. मग मी डायरेक्टली तर क्लासच्या आतमध्येच काय करतो, क्लासच्या आतमध्ये मेथड्स आणि व्हेरिएबल्स असतात. बरोबर? काय झालं ना? इथे एक इंट a इज इक्वल टू 20 असा एक व्हेरिएबल घेतला. ठीक आहे, आता हा व्हेरिएबल ह्या सगळ्या क्लाससाठी ऍक्सेसिबल आहे. इथे मी प्रिंट करतो समजा असं, की ए प्रिंट कर. झालं का ऍक्सेस? होतं का ऍक्सेस? नाही, का नाही होत? मेन मेथड मध्ये करावं लागणार. आणि मेन मेथड मधून केल्यानंतर ऍक्सेस होईल? होतंय का? नाही सर. मग नाही, मेन मेथड मध्ये प्रिंट करावं लागेल. आता सांगतो बघा इकडे. झाला का ऍक्सेस? हो स्टॅटिक. ज्या मेथडच्या पुढे किंवा व्हेरिएबलच्या पुढे स्टॅटिक येतं ना, त्याला ऍक्सेस करायसाठी मोस्टली गरज नाही पडत कशाचीच. बरोबर? तर बघा, नॉन स्टॅटिक गोष्टींमध्ये पण आता स्टॅटिक आहे, दिसतंय का ते? ही हो स्टॅटिक स्टॅट. मेथड आहे ना. मग येस. दोन स्टॅटिक गोष्टी ऍक्सेस व्हायला जमतात. पण आता हेच बघा इथे, इंट ए, इथं एच्या जागी 11च्या जागेवर ए करू. येस सर.
झाला का ऍक्सेस? बघा, झाला ऍक्सेस. हो. कसा झाला? कारण हा स्टॅटिक आहे, हा युनिव्हर्सल कॉन्स्टंट झाला. कळलं का? येस सर. आता त्याच्या आतमध्ये तेच सर मी नॉर्मल असा वापरला, तर बघा इथं एरर आलाय, दिसतंय, पण इथं नाही आला. येस सर. का नाही आला? तर हा कोणता आहे? लोकल आहे. हो. कुठपर्यंत व्हॅलिड आहे? इथून इथपर्यंतच. ह्युमनची कुठपर्यंत व्हॅलिड आहे? इथून इथपर्यंत. म्हणजे हा इथे ऍक्सेस होईल का स्टॅटिक मध्ये? नॉन स्टॅटिक गोष्टी स्टॅटिक मध्ये ऍक्सेस होत नाही. ज्यावेळेस मेथड्स इन जावा शिकतो ना आपण, त्यावेळेस ती कळलंच तुम्हाला. ठीक आहे, आणि शिकलोय पण आपण, आय थिंक, बरोबर ना? येस झालं. मग मी आता इथे ऍक्सेस होते का चेक करू? ही पण आपली मेन मेथडच्या आतमध्येच आहे ना? हो. मेन मेथड पण ह्युमन मध्येच आहे. का नाही होते? कारण तो लोकल व्हेरिएबल आहे आणि त्याचे रेंज किती आहे? फक्त नॉन स्टॅटिक मेथड मध्ये. अजून मी नॉन स्टॅटिक गोष्टी एक ऍड करतो. स्टॅटिक गोष्टी स्टॅटिक आणि नॉन स्टॅटिक मध्ये व्हेरिएबल्स मध्ये दिसतात, पण नॉन स्टॅटिक गोष्टी फक्त नॉन स्टॅटिक म्हणजे लोकल व्हेरिएबल फक्त नॉन स्टॅटिक ह्याच्यामध्ये दिसते. बघा आता वॉइड मी काय करतो, परत एक ना अजून एक मेथड घेतो. हाईट झालं, कलर झालं, एज झालं, अजून काय असेल ह्युमनचं? लोकेशन कुठं राहतो ते, आणि त्याच्यामध्ये काय करतो, लोकेशन मध्ये पास करतो ही 10 करतो, फक्त 10 पास करतो किंवा ए पास करतो. बघा झालं तरी पण दिसतंय. काय एरर आलाय? कुठे एरर आलाय? इथे. हा जर स्टॅटिक काढला तर गेला का एरर? हो. मग आता मेन मेथड स्टॅटिक आहे, बघा आलाय का इथे एरर? थांबा, ही काढतो मी, कलर नावाची स्टॅटिक काढली असते. स्टॅटिक काढल्यावरती इथे पण एरर आला, कारण काय स्टॅटिक मेथड आता नॉन स्टॅटिक झाली. आलं? मग हिला कसं नाही करायला? ऑब्जेक्टने. ऑब्जेक्ट. आता बघा ऑब्जेक्ट मी आधी ऍक्सेस करतोय, होते का ऍक्सेस? नाही, क्रिएट करावं लागेल. क्रिएट केल्याच्या नंतर क्रिएट कुठे केलाय? खाली केलाय, दिसतंय का? हो. मग इथं घ्यायला लागेल. गेला का एरर? ऑब्जेक्ट क्रिएट करायच्या आधीच ऍक्सेस केल्यावर कसं येईल? आता ही स्टॅटिक आहे बघ, आता ह्याच्यात एरर येत नाही, कारण ही नॉन स्टॅटिक मेथड मध्ये लोकल व्हेरिएबल ऍक्सेसिबल दिसतंय. आता ती वाक्य लक्षात राहील ना तुमच्या, आय थिंक, बरोबर ना? स्टॅटिक आणि नॉन स्टॅटिकची. हो, स्टॅटिक आणि नॉन स्टॅटिक. ती जास्त इम्पॉर्टंट आहे की स्टॅटिक मेथड मधून नॉन स्टॅटिक गोष्टी ऍक्सेस होतात का, नॉन स्टॅटिक मधून स्टॅटिक ऍक्सेस होतात. आता तो लोकल आहे व्हेरिएबल, बरोबर ना? त्याला स्टॅटिक बनवलं तर तो दोन्हीकडे पण होणार आहे ऍक्सेस. कळलं? मग स्टॅटिक गोष्टी या स्टॅटिक ह्याच्यामध्ये ऍक्सेस सहजासहजी होतात. ठीक आहे. आता आतापर्यंत काय तुम्हाला प्रॉब्लेम? आता मला तुमची क्वेरी सांगा, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, काय समजत नाहीये का, किंवा आय थिंक ठीक आहे, अजून बेसिक पासून माहिती पाहिजे का, किंवा अजून पण मग आम्हाला सर कळलं नाही की क्लास काय आहे, ऑब्जेक्ट काय आहे. तुम्हाला एक सांगतो, जावा मध्ये क्लास आणि ऑब्जेक्ट सोडून कोणतीच गोष्ट नाही. तुम्हाला लास्ट पर्यंत तुम्हाला क्लासच बनवायचे, तर क्लासचाच ऑब्जेक्ट बनवायचा आहे, त्यालाच ऍक्सेस करायचे. क्लास मधल्याच मेथड्सला कॉल करायचे. क्लास आणि ऑब्जेक्ट ह्या दोनच गोष्टी करायच्या. ठीक आहे, तर त्याच्यामुळं क्लास आणि ऑब्जेक्टचा सोडून दुसरं काहीच नाही जावामध्ये. ठीक आहे. तर क्लास म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीज आपण त्या क्लासमध्ये लिहितो, सिम्पल आणि सोपा. ठीक आहे. आणि क्लासमधल्या प्रॉपर्टीज ऍक्सेस करायचं असेल तर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागतो, म्हणजे परमिशन घ्यावी लागते त्या क्लासची एका दृष्टीने. आणि त्या ऑब्जेक्ट क्रिएट केल्याच्या नंतर क्लासमधला जेवढा डेटा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही मेथड्स लिहिताय, व्हेरिएबल्स लिहिताय, त्यांना काय भेटतं? एक स्पेसिफिक जागा भेटते. कुठे? हीप मेमरीमध्ये. कळलं का? ज्यावेळेस ऑब्जेक्ट क्रिएट होतो, ऑब्जेक्ट आणि क्लासेस कुठे स्टोर असतात आपले व्हेरिएबल्स? हीप मेमरीमध्ये, इफ बरोबर ना? ज्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करता, त्यावेळेस त्या ऑब्जेक्टच्या आतमध्ये मेमरी क्रिएट होती, त्या मेमरीमध्ये तुमच्या सगळ्या गोष्टींना जागा भेटते. ठीक आहे. कळलं का ऑब्जेक्ट क्रिएट करायचा? ह्याच्यामध्ये काय कोणाला कन्फ्युजन? नाही सर.
ठीक आहे. तेजस, मला इथून पुढे मी कुणाला पण विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की ऍक्च्युअल क्लास काय आहे, ऑब्जेक्ट काय आहे, कसं ऍक्सेस होतात, कसं काय कॉल करू शकता. काही पण प्रॉब्लेम होते मला आता डायरेक्टली विचारा. अजून आपल्याकडे 20-15 मिनिटं आहेत ना, का 14 मिनिटं आहेत. लक्षात ठेवा, स्टार्टिंग मेन मेथड पासूनच ह्या ब्रॅकेटच्या पुढे तुम्हाला काय असेल ते. हाईट, त्याच्या हाईटला कॉल केलंय बघा, सगळ्यात हाईटचा आन्सर आला समोरती. मी कॉल करतो बघा. हाईट हाईट नावाच्या मेथडचं कॉल बघा. 6 फीट हाईट आली. त्याचं पहिल्यांदा हाईट वर इथे गेला, कुठे गेला हाईट, कुठे आहे हाईट, इथं आहे. मग हाईट नावाचं काय आलं, 6 फीट प्रिंट झालं. आलं परत इथे खाली. ऑब्जेक्ट क्रिएट केलं, एक ऑब्जेक्ट क्रिएट केल्याच्या नंतर परत काय केलं आपण, एज नावाच्या मेथडला कॉल दिला. दिसतं ऑब्जेक्टनी ऑब्जेक्ट क्रिएट झाला. आधी ऑब्जेक्ट क्रिएट झाल्यामुळे ह्यांना जागा भेटली. मग ऑब्जेक्ट गेला आत गेला, परत ऑब्जेक्ट कुठे आहे, इथं. ऑब्जेक्टचा एज कुठे आहे, एज नावाची मेथड इथं. इथं आला, ए प्रिंट केला. दिसतं ए प्रिंट केला 10. सर नॉन स्टॅटिकला ऑब्जेक्ट क्रिएट करावं लागतं ना, हा, नॉन स्टॅटिक असेल बरोबर. नॉन स्टॅटिक आणि मेथड स्टॅटिकला गरज स्टॅटिक असेल तर त्यांना ऑब्जेक्ट आणि विदाउट ऑब्जेक्ट पण ऍक्सेस होऊ शकतात. पण विदाउट ऑब्जेक्ट. हा, पण नॉन स्टॅटिक गोष्टींना विथ ऑब्जेक्टनीच कॉल करावा लागतो. ठीक आहे, तर तशा कॉल करता येत नाही, कारण ऑब्जेक्ट क्रिएट नाही केला तर त्यांना जागाच भेटणार नाही. कळलं का? ज्यावेळेस तुम्ही स्टॅटिक मेथड एखादी डिक्लेअर करता तिथं लोकेशन वेगळं राहतं. ज्या स्टॅटिक मेथड्स असतात त्या स्टॅटिक मेथडचं लोकेशन वेगळ्या जागेवर असतं. आणि ज्यावेळेस तुम्ही नॉन स्टॅटिक गोष्टी बनवता, तर नॉन स्टॅटिक गोष्टी बनवताय तर त्या नॉन स्टॅटिक गोष्टी त्या ऑब्जेक्टच्या आतमध्ये बनतात. एक सर्कल आठवतं की तुम्हाला मी काढला होता, त्या सर्कलच्या आतमध्ये मेमरी क्रिएट होती. त्या मेमरीमध्ये तर एक ऑब्जेक्ट क्रिएट करताय, एक मेमरी क्रिएट करताय, एक व्हेरिएबल क्रिएट करताय, तर एक मेमरी क्रिएट करताय. आणि त्या व्हेरिएबल किंवा त्या ऑब्जेक्टच्या आतमध्ये तुमचा हा सगळा डेटा आहे. कळलं? पण जर हो स्टॅटिक सर. जर स्टॅटिक व्हेरिएबल किंवा स्टॅटिक गोष्टी हे करतात तर त्यांना मेथड एरियावरती जागा भेटते, ज्या की सगळीकडे ऍक्सेसिबल असतात. त्याच्यामुळं ते डायरेक्टली कॉन्स्टंट असतात. समजा तुम्ही एक व्हेरिएबल डिक्लेअर केला तर त्याची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते. ठीक आहे, सगळ्यांसाठी सारखी. घरातला टीव्ही म्हणजे तुमचा स्टॅटिक व्हेरिएबल, आणि तुमचा स्वतःचा पर्सनल फोन म्हणजे आपला ऑब्जेक्ट, जो की तुमचा तुमचा पर्सनल असतो. टीव्ही सगळ्यांसाठी कॉमन असतो. कॉमन. कळलं? हो सर. मी रेकॉर्डिंग बंद करतो. कोणाला काय प्रॉब्लेम नाही ना आतापर्यंत? नाही सर. नाही सर.